लग्नाच्या सीझनमध्येच एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। हे प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय, जिथे एका कुटुंबातील लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला। यात लग्नानंतर अवघ्या 4 दिवसांनी वराचा मृत्यू झालाय। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांमध्ये खळबळ उडालेली आहे। संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात। भुसा गल्ली येथील दुर्गा प्रसाद यांचा एकुलता एक मुलगा 30 वर्षीय आशिष कुमार याचा विवाह 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला। त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नामुळे दुर्गा प्रसाद यांच्यासह संपूर्ण कुटुंब खूप आनंदी होतं। वडिलांनी मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही। बाजार समिती पाटणा येथील रहिवासी अशोक कुमार सिंह आणि किरण कुमारी रंजन यांची मुलगी कश्मीरा हिचा विवाह मोठ्या थाटामाटात आणि हिंदू रीतिरिवाजांनी आशिष सोबत झाला। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी 14 फेब्रुवारीला लग्नाची मिरवणूक मुंगेरला परतली, तर 16 फेब्रुवारीला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं। 17 फेब्रुवारीला आशिषनं कश्मीराला पूर्ण विधी करून तिच्या माहेरी पाठवलं। कश्मीरा आई वडिलांच्या घरी गेल्यावर आशिष त्याच्या घरी पाहुण्यांची सेवा करण्यात व्यस्त राहिला। शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरात विखुरलेल्या वस्तू त्यांनी व्यवस्थित आवरल्या आणि रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तो झोपण्यासाठी त्याच्या खोलीत गेला। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। तो वडिलांना आवाज देऊ लागला। दरम्यान तो पलंगावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली। त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय त्याच्या खोलीत पोहोचले तोपर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता। कुटुंबियांनी कसं तरी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। आशिषच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांसह वृद्ध आई वडिलांची अवस्था दयनीय झाली आहे। एकुलता एक मुलगा गमावल्याच्या दुःखानं ते रडत आहेत। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे।